2023 मध्ये महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यानं मला महिला अधिकारी नको म्हणून डावललं असं अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले। त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे अशी चर्चा रंगली आहे। माझा विभाग चालवायला मला महिला अधिकारी नको असं तो मंत्री म्हणाला होता असं म्हैसकरांनी म्हटलंय। महिला अधिकाऱ्याच्या साहित्य संमेलन स्मरणिकेमधल्या मुलाखतीत म्हैसकर यांनी हा आरोप केलेला आहे। मनीषाताईंनी हा अनुभव त्यांना कधी आला, कुठल्या सरकारमध्ये आला याच्याबद्दलची पण स्पष्टता देणं गरजेचं आहे असं मला स्वतःला वाटतं। कारण आम्ही जेव्हापासनं पाहतोय तेव्हापासनं राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तर कायम महिलांनाच प्राधान्य दिलंय। पण मला असं वाटतं हे कुठल्या मंत्र्याच्या संदर्भात त्या बोलल्या आहेत किंवा कुठल्या सरकारच्या वेळेचं आहे त्याच्याबद्दलचं पण स्पष्टीकरण येणं अतिशय गरजेचं आहे। कारण जेवढं आम्ही बघतोय की नेहमी महिलांना प्राधान्य देणारं असं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं हे महायुतीचं सरकार आहे। मला माहीत नाही आणि महायुतीचं सरकारचं नसणार, ते महाविकास आघाडी सरकारच्या संदर्भात ते त्या संदर्भात बोलले असणार। कारण महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना सगळेच चांगले पदं आणि मिळालेले आहे। आज ते आमच्या महाराष्ट्राच्या गृहसचिव आहेत। त्या आधी मुख्य सचिव ज्या होत्या, पहिल्या मुख्य सचिव या महिला करण्याचं मानसुद्धा माननीय फडणवीस साहेबांनाच मिळालेलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरही महिला बसवण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे।